नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 5 ऑगस्ट 2025। काल तुम्हाला अंदाजामध्ये सांगितलं होतं की नांदेड जिल्ह्यामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। संपूर्ण भागामध्ये नाही, त्या भागाचे सुद्धा तालुक्याचे नाव सांगितले होते। अगदी त्या भागामध्ये पाऊस काल पडलेला आहे त्यामध्ये, आणि रात्री काही भागामध्ये त्यामध्ये आपण सांगितलं होतं की सोलापूर भागामध्ये, त्यामध्ये अक्कलकोट, सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यामधून 10-5 गावाला पाऊस पडण्याची शक्यता आहे। अगदी त्या गावाला रात्री पाऊस पडलेला आहे। 10-5 गावाला, जास्त पाऊस जास्त नाही, 10-5 किंवा 10-15 गावापर्यंत जास्तीत जास्त, म्हणजेच मग अक्कलकोट, मंगळवेढा आणि सोलापूर शहरच्या दक्षिणी साईडला या भागामध्ये। आणि इकडे आपण सांगितलं होतं की नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकरदन ह्या 2-3 तालुक्यापैकी एखाद्या तालुक्यामध्ये 10-20 गावामध्ये पाऊस होऊ शकतो, आपण असं सांगितलं। अगदी त्या भागामध्ये सुद्धा काल पाऊस पडलेला आहे, पण सर्व भाग फक्त 10-5 गावामध्येच, जास्त स्वरूपामध्ये, मोठ्या स्वरूपामध्ये नाही तिथे पण। आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 दिवसामध्ये काल सांगितलं होतं की पावसाची शक्यता आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काल थोड्या प्रमाणामध्ये परळी आणि धारूरच्या थोड्या मध्यभागीमध्ये थोडे शिंतोडे पडल्यासारखे, म्हणजे हलक्या स्वरूपाच्या 4-5 गावांना पाऊस तिथे पडलेला असं दिसून आलेला आहे। एवढी अचूकता आहे माझ्या अंदाजामध्ये। तुम्हाला मी प्रत्यक्षाने दाखवलेली पण आहे आणि इथून मागे पण दाखवलेली आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण तुम्ही विसरू नका। माझे अंदाज अचूक असतात। फक्त काय ह्याच्यामध्ये काय होते, आपली जी सांगण्याची पद्धत आहे ती आणि इतरांची सांगण्याची पद्धत थोडी बदलते त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये आपल्याला एवढं हे नाही आहे की सांगण्यासाठी, आता अंदाज देण्यासाठी सुद्धा मोठा पैसा खर्च करावा लागत असतो, असा पद्धत झालेली आहे, कारण की स्पर्धेत झाली याच्यामध्ये। तर त्याच्यामध्ये आपले अंदाज जास्त अचूक असतात, हे तुम्हाला प्रत्यक्षाने वेळोवेळी आपण सांगतो, आणि तुम्ही प्रत्यक्ष पाहतात सुद्धा की आपले अंदाज किती अचूक असतात। आणि जे आपले नेहमीचे दर्शक आहेत, हवामान अंदाज पाहणारे जे नेहमीचे आपले आहेत, ते आपले अंदाज सोडून दुसरे अंदाज सुद्धा पाहत नसतील, एवढं सुद्धा आहे की परफेक्ट, आणि ते आपल्या अंदाजावर विश्वास ठेवतात पूर्णपणे इतकं। आणि प्रत्येक वेळेस, आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 7-8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की 15 तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार नाही। मला वाटतं मी तो व्हिडिओ 28 तारखेला काय 28 का 29 जुलैला टाकलेला होता तो, की त्याच्या अगोदर सुद्धा टाकलेला असेल। त्याच्यामध्ये ऑगस्टमध्ये पावसाचा खंड असा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल सुद्धा दिलेलं होतं, पण त्यावेळेस बऱ्याच जणांनी असं सांगितलं की खंड पडणार नाही। मग आता तेच खंड पडणार आहेत असं सांगत आहेत बघा। मग एवढी आपल्या अंदाजामध्ये परफेक्ट अंदाज असतो, आणि त्यामध्ये खंड मी सर्व भागामध्ये नाही सांगितलं, काही भागामध्ये खंड राहील तर काही भागामध्ये पाऊस राहील। मग त्याच्याच पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगितलं की मी पाऊस सुद्धा येणार आहे, पण त्यामध्ये 7-8 तारखेपासून, आणि काही भागामध्ये, सर्व भागामध्ये येणार का? नाही, सर्व भागामध्ये पाऊस पडणार नाही 7 तारखेचा, पण तोच दुसरे सांगत होते की सर्व भागामध्ये पडणार, व्याप्तीसह पडणार। अशा चुकीचे हवामान अंदाज पण आहेत सर आपलं। तर ह्याच्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे। आज पण वातावरण काय फारसा मोठा बदल नाहीये त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण तो पण सर्व दूर नाही, पण थोडीफार प्रगती होत आहे पावसामध्ये। ह्या भागामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड ह्या भागामधूनच प्रगती होणार आहे पावसाची, कारण पाऊस हा दक्षिण भारताकडून पाऊस महाराष्ट्राकडे येणार आहे। तो पाऊस त्याच्यामुळे तो पाऊस पहिल्या स्टार्टिंगला तर धारूर, लातूर या भागामध्येच पडणार आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज उद्या 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता, पण प्रत्यक्ष क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राने कमी आहे। एकूण जर पाहिलं तर 8 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नाहीये। एकूण जर सांगायचं म्हणलं तर 8 तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये 5-10 टक्क्यामध्ये पाऊस पडू शकतो, 5-10 टक्क्यामध्ये मराठवाड्यामध्ये एकूण जर पाहिलं तर। तसेच जर पाहिलं तर आपण पुणे विभागामध्ये, तर पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, मात्र इथं मात्र 8-9 आणि ह्या तारखेला मात्र अति जोरदार पावसाची पण शक्यता आहे। सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे 8-9 तारखेला। तिथल्या शेतकऱ्यांनी काही मोठी चिंता करू नये, काही तिथं सुद्धा मला कमेंट येतात की पाऊस आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी, तिथे पाऊस येणार नाही। 8, 9 आणि 10 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पण पावसाची शक्यता आहे। सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही कमी राहू शकेल, पण जो सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये मात्र तर जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता 8-9 तारखेपासूनच पुढे आहे. पण तिथून आतापासून जी 5 तारीख, अजून 5 तारखेपासून त्या 3 दिवसामध्ये म्हणजे 8 तारखेपर्यंत एखाद-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या 10-5 गावामध्ये पाऊस पडू शकतो. ती शक्यता आपण नाकारू शकत नाही, पण तिथे पण असं पावसाचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही. 8-9 तारखेच्या पुढे जे पाऊस येणार आहे तो पण पाऊस कमीच आहे, की जे करून सर्व शेतकऱ्यांना सर्व भागामध्ये शेतकऱ्यांना समाधान करेल असा पाऊस नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रतीक्षा जी आहे ते फक्त 15 तारखेपासून जे पुढे पाऊस येणार आहे त्याचीच प्रतीक्षा करावं लागणार, जिथे पाऊस पडलेला नाही त्या भागामध्ये. आणि एकूण जर पाहिलं तर हा जो भाग आहे त्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये इतका खूप पावसाने त्रस्त शेतकरी, त्यांना आता पाऊस उघडीप झालेली आहे तिथे मात्र चांगलं आहे. पण ज्या भागामध्ये अजून पाऊस नाहीये तिथल्या शेतकऱ्यांना पाऊस पाहिजे अशी परिस्थिती आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं की निसर्गाचं जे स्वरूप आहे त्यामध्ये पावसाचं स्वरूप जे आहे त्यामध्ये निसर्गिक असमान पावसाचं स्वरूप आहे. असमान पावसामुळे दोन्ही शेतकरी त्रस्त झाले. त्यामध्ये पाऊस पडला त्या भागामध्ये शेतकरी त्रस्त आहे आणि जे पाऊस नाही त्यामध्ये सुद्धा पावसापासून त्रस्त, न पाऊस पडल्यामुळे त्रस्त आणि पाऊस पडल्यापासून त्रस्त अशी परिस्थिती झालेली आहे. पण इथे जर पाहिलं तर आपण अजून 15 तारखेपासून पुढे मात्र पाऊस पडणार आहे. 15-16 तारखेपासून पुढे या भागामध्ये, जळगाव भागामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही. एकूण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र आतापर्यंत खूप जूनपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यामुळेच जायकवाडी धरण भरलेलं आहे, जवळपास 90 ते 93% भरलेलं आहे फक्त नाशिक जिल्ह्यामुळेच. आता अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये सुद्धा फारशी काही मोठ्या पावसाची शक्यता नाही 8 तारखेपर्यंत. 8 तारखेपासून पुढे मात्र तिथे सुद्धा बदल होणार आहे अमरावती विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे 8 तारखेपासून 8, 9, 10, 11, 12 तारखेपर्यंत एकूण जर पाहिलं तर. आणि त्याचबरोबर पाहिलं आपण तर नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. ती पण 8 तारखेपासून पुढे 8, 9, 10, 11, 12 तारखेला पावसाची बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये. सध्या जर या 3 दिवसामध्ये पाहिलं तर म्हणजेच आज 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी 1-2 तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वे जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्याचा जो उमरखेड तालुका, उमरखेड आणि त्याचबरोबर त्या माहूर, किनवट, नांदेडच्या ह्या भागामध्ये पुसद, जामणी, वणी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 8 तारखेपर्यंत 1-2 पाऊस तिथे पडू शकतात. तर हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणे हा अंदाज यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे मनोबल वाढेल. आणि सबस्क्रायबर जे आहेत आपले सबस्क्राईबर अंदाजाच्या मानाने खूप कमी येतं. हे मनाला सत्य परिस्थिती बोलायला काय हरकत नाही, अंदाजाच्या मानाने एकदम खूप कमी येतं तुम्ही. आणि जे आहे ते आपले सबस्क्रायबर ते खूप व्हिडिओ पाहतात, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपला हा व्हिडिओ जे आहे तो शेअर पण करा, लाईक करा. धन्यवाद.